कुठल्याही अभिनेत्याने योग्य चॉईसेस निवडणं करणं हे फार गरजेचं असतं आणि तरच त्याचा करिअर ग्राफ वरती जातो. कोणाचे किती कुठे सीन असो किती युनिट असो आम्ही जेवायला मात्र एका टेबलवर असतो. जी मॅच्युरिटी ह्या मुलांकडे आहे ना, इन्क्लुडिंग मयुरी, अनुष्का, किरण, त्याच्यानंतर क्षमा, इवन आमचा अजून एक खिलाडी आहे इथे नाही आहे, म्हणजे विशाल आमचा नारद, त्यांच्याकडे जी मॅच्युरिटी आहे ना ती खरंच सांगतो मी अजून 20-25 वर्ष गेला तरी सुद्धा ती मॅच्युरिटी येणार नाही. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. उदय ग अंबे या मालिकेने नुकतंच 100 भागांचा टप्पा गाठला आणि सध्या माझ्यासोबत आहे मयुरी आणि देवदत्त सर. दोघांचंही अभिनंदन. खूप छान आहे तुमचा प्रवास, खूप चांगला मेसेज देताय तुम्ही. आपण इतर कलाकारांना सुद्धा आपल्यामध्ये सामील करू. सगळे या, लक्षात घ्या, कुठली टीम कॅप्टन व्हाईस कॅप्टन पूर्ण होत नाही. त्या टीमचे पूर्ण 11 जण आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जे सगळेजण एकत्र असतात तेव्हाच ही मोठी टीम होते आणि हेच तर टीम वर्क असतं. वन मॅन शो कधीच नसतो. आमची सगळी फॅमिली आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही त्यांना नेहमी कॉस्ट्युम मध्ये बघता, पण आजच्या दिवस त्यांना एक मुभा मिळालेली आहे, त्यामुळे ते तुम्हाला त्यांच्या नॉर्मल लुक मध्ये सुद्धा बघायला मिळतात. जे कॉस्ट्युम मध्ये सुंदर दिसतात तेच नॉर्मल लुक मध्ये सुद्धा तेवढेच गोंडस आणि सुंदर दिसतात. हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. आमचे महामंत्री, आमचे कालकेतू, आमची माता. पण मी असं सांगतो, विनायक आमचे महामंत्री, त्याच्यानंतर अजय म्हणजे आमचा कालकेतू, क्षमा म्हणजे मर्सी म्हणजे आमची माता, आमची किरण सखी, आणि ही बघा ही आमची सर्वांची लाडकी छोटीशी आमची ही अनुष्का. खूप गोड मुलगी आहे, खूप प्रेमळ आहे, खूप केअर घेणारी आहे आणि कितीही मेहनत करायला सांगितलं तरी सुद्धा बिचारी हसत करते. मी मेहनत करणारी आहे. आणि स्क्रीनवर दिसते तेवढीच गोड ती रिअल मध्ये. मला या व्यक्तीची मला इंट्रोडक्शन द्यायची खूप इच्छा झालेली आहे, कारण माझ्या पहिले प्रोजेक्ट पासून गिरीश सर माझ्या बरोबर आहेत आणि त्यावेळी त्याला जे बघितलेलं ना ते खरंच अजून सुद्धा माझ्या चेहऱ्यामध्ये बराच फरक पडलाय, पण गिरीश सरांच्या चेहऱ्यामध्ये कणभरी फरक पडलेला नाहीये. मी त्या दिवशी मयुरी आणि अनुष्काला आमचे काही जुने काही प्रोजेक्टचे एपिसोड दाखवत होतो. दोघी हैराण झाल्या की अरे गिरीश सर अजून सुद्धा तसेच दिसतात, एवढे स्मार्ट. आणि म्हटलं एक्झॅक्ट बदल होतो फक्त मी, गिरीश सर आमचे आहे तसेच आहेत. नाही पण एक मला प्रकर्षाने इथे बोलावं असं वाटतं की देवदत्तला मी तेव्हापासून बघितलं. मध्यंतरीच्या काळात मीच नव्हतो त्याच्यामुळे नाही, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जो स्वतःचा करिअरग्राफ डेव्हलप केलेला आहे, एक सेन्सिबल ॲक्टर, आणि ही हॅज बीन मेकिंग राईट चॉईसेस. कुठल्याही अभिनेत्याने योग्य चॉईसेस निवडणं करणं हे फार गरजेचं असतं आणि तरच त्याचा करिअर ग्राफ वरती जातो आणि मग इट लास्ट्स फॉर लॉंगर. I know how he started. I know how he learned. And now he is achieving all the great heights. So God bless you. Always गिरीश सर. पण खरं सांगतो गिरीश सर नेहमी म्हटलं की नॉस्टॅल्जिया एक वेगळेच इमोशन्स क्रिएट होत असतात. आणि ही आमची कन्या रेणुका आम्हाला खूप त्रास देते. त्रास याने देते, त्रास अशाने देते की तिची एनर्जी संपतच नाही. आम्हाला वाटतं की बस यार आता पॅकअप करो, पण ही अजून 2 सीन करायची तिची ताकद असते, तिची तयारी असते, म्हणून ती आम्हाला अशाने खूप त्रास देत असते, आम्हाला कॉम्प्लेक्स देत असते ती कामाच्या बाबतीत. आणि खरंच आम्ही एका कुटुंबाप्रमाणे वावरतो. हे मी केवळ मीडिया समोर बोलायचं तसं नाहीये. तुम्ही एरवी पण आम्ही इतकं म्युच्युअल कोऑर्डिनेशन आहे, म्युच्युअल कॉपरेशन आहे, एकमेकांना समजणं आहे आणि खरेच ते फॅमिली बॉन्ड्स निर्माण झाले आहेत. मला असं वाटतं कुठल्याही प्रोजेक्टचं तेच एक यशाचं गमक आहे की तुमचे ऑफ द कॅमेरा किती बॉन्ड्स निर्माण आहेत, तरच ती केमिस्ट्री डेव्हलप होऊन ते समोर येतं. आणि आम्ही नाही तेच ऍड करतो फक्त गिरीश सर की आम्ही त्यामुळे काही असो, कोणाचे किती कुठे सीन असो किती युनिट असो, आम्ही जेवायला मात्र एका टेबलवर असतो आणि त्याच्यामध्ये हे जेवण त्याचं नसतं. मी माझं ताट घेतलं की ते ताट माझंच आहे, हे माझा अधिकार कधीच नसतो. ते ताट कधी दुसऱ्याकडे जाईल काही सांगता येत नाही. सो आम्ही सगळे असे एकमेकाला पूरक असे आहोत आणि बस धमाल येते. असेच धमाल आम्ही 100 एपिसोड करतोय, 1000 एपिसोड पर्यंत अशीच धमाल असणार आहे. हो की नाही?
आणि ही आय गेस एका चांगल्या टीमची लक्षणं आहेत. पण मला तुम्हाला तिघींना विचारायला आवडेल, तुम्ही देखील फार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहात आणि आज सरांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनी इतकं तुमचं कौतुक केलं, पण तुम्हाला त्यांच्याविषयी काय सांगायचं आहे? त्याचं कौतुक शब्दात नाही करता येणार खरं तर. कारण जेव्हा म्हणजे मी आत्ता जॉईन झाली या टीमला खरं तर, पण मला कधीच असं जाणवलं नाही की मी नवीन आहे या सगळ्यांमध्ये. आणि सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स होता ऑब्व्हियसली सगळ्यांनाच की देवासोबत काम करायचं थोडंसं प्रेशर होतं की त्याने इतकं काम केलेलं आहे आणि आपण. पण मयुरीने सुद्धा सांगितलं असेल, मी सुद्धा तेच सांगते की त्याच्यासोबत काम करताना कधीच असं वाटलं नाही की आपण फर्स्ट टाइम काम करतोय. त्याला कौतुक आवडत नाही सो तो फार करणार नाही कौतुक याचं. मी मस्ती पण तेवढीच करतो आणि त्रासही देतो. आता बरं वाटलं ना. आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही गोड खूप खातो. सो तो जे असं वर्कआउट वगैरे देत नाही हे सुद्धा आहे. हो, मी आमची हिरोईन कंटिन्युअस त्यांच्या मागे फिरत असते, नो शुगर नो शुगर नो शुगर नो शुगर, आणि कंटिन्युअस दिवसभर शुगर खात असतात. अजून एक व्यक्ती आहे जे शुगर नाही तो म्हणजे आमचा अजय. तो सुद्धा तो परफेक्टली बॉडी बिल्डर आहे, प्रो बॉडी बिल्डर. त्याला सांगितलं की अरे बाबा ह्याच्यामध्ये साखर नाही, मला नको. अरे काय चीटिंग डाएट आहे, काही होत नाही. तो तर आमच्याकडे अशा नजरेने बघतो की आम्हाला कॉम्प्लेक्स येतो लिटरली खाता खाता. त्याचा लुक फक्त देतो तो आमच्याकडे. एक मला सांगावं असं वाटेल, आता म्हणजे मी जी भूमिका करते सो ती सत्यवती म्हणजे जमदग्नीची आई. तर आई म्हणून मला त्याची बऱ्याचदा काळजी घ्यायला मिळते सीनमध्ये, पण ऑफ द कॅमेरा तो आम्हा सगळ्यांची इतकी काळजी घेत असतो. आणि खूप एक मेजरली 2 गोष्टी ज्या मी त्याच्याकडून शिकते, त्याला काम करताना बघते, मी खूप ऑब्झर्व करते देवादादाला. तर एक आहे की तो खूप एम्पथेटिक आहे आणि तो खूप सेन्सिटिव्हली प्रत्येक सीन करत असतो. त्याची सिन्सिअरिटी दिसून येते आणि ती पण म्हणजे मला काम करताना ती त्या एनर्जी त्याच्याकडून जी मिळत असते, त्याच्यामुळे माझंही कॅरेक्टर मला अजून छान पद्धतीने करता येतं. सो देवा दादा, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. मला काही सांगावंसं वाटतं, जी मॅच्युरिटी ह्या मुलांकडे आहे ना, इन्क्लुडिंग मयुरी, अनुष्का, किरण, त्याच्यानंतर क्षमा, इवन आमचा अजून एक खिलाडी आहे इथे नाही आहे, म्हणजे विशाल आमचा नारद. त्यांच्याकडे जी मॅच्युरिटी आहे ना, ती खरंच सांगतो मी अजून 20-25 वर्ष गेला तरी सुद्धा ती मॅच्युरिटी येणार नाही. ओव्हरऑल म्हणजे नॉर्मल बिहेवियरमध्ये सुद्धा, सिरियसली नॉर्मल बिहेवियरमध्ये सुद्धा आणि इवन परफॉर्मन्समध्ये सुद्धा. हिचं प्रोनाऊन्सिएशन, गिरीश सरांचं जी डिलिव्हरी आहे ना, ती डिलिव्हरी बघत राहावी बस. म्हणजे सिम्पल सुद्धा तरी म्हणून बोलले ना ते, तरी सुद्धा तो डायलॉग एवढा इफेक्टिव्ह होतो. ऑफकोर्स त्यासाठी त्यांची मेहनत आणि ऑफकोर्स NSD पास आउट आहे बाबा. त्यामुळे आम्ही सगळे ज्युनियर KG सिनियर KG प्ले ग्रुपमधले आणि ही इज जस्ट ग्रॅज्युएट पर्सन. सो एवढं आहे. आणि ओव्हरऑल सगळ्यांचं तुम्ही बघायला तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी असं एक पैलू आहे. तशीच आमची माता आहे, ती भले माझ्यापेक्षा वयाने लहान असली ना तरी सुद्धा जेव्हा तिच्या समोर जातो ना तेव्हा खरंच वाटतं हा यार ही आपल्यापेक्षा खरंच खूप मोठी आहे, कारण तेवढी ती मॅच्युअर्ड आहे. थँक्यू सो मच. एक मिनिट शेवटचं. आता पण आपण ऐकतोय की दादा फक्त दुसऱ्यांबद्दल बोलतोय, इतरांबद्दल सांगतोय. नाही आज त्याचा वाढदिवस आहे, सो आय थिंक दिस इज द बेस्ट टाइम की आपण त्याच्याबद्दल बोलावं. पहिल्यांदा जेव्हा आम्हाला कळलं होतं की दादा आणि मयुरी येणार आहेत आणि मोठे होणार आहेत रेणुका जमदग्नी, तेव्हा खूप भीती वाटली होती, कारण आम्ही फक्त लहान मुलांसोबत काम करत होतो. तेव्हा गिरीश सर आणि आम्हीच होतो, सो आम्हाला माहित नव्हतं की कसं असेल काय असेल. पण आज जर तुम्ही बघाल तर दादाने आम्हाला इतकं कम्फर्टेबल केलंय की आज तो खऱ्या अर्थाने देवा दादा झालाय. मी उद्या त्याला म्हटलं दादा मला शॉपिंगला जायचंय, दादा मला हे खावंसं वाटतंय ते खावंसं वाटतं, तो बोला अरे एनी टाइम चल झोमॅटो करूया, चल स्विगी करूया, चल कुठे जायचंय सांग. सो आय थिंक वी आर व्हेरी ग्रेटफुल टू हिम की त्यांनी आम्हाला तेवढं कम्फर्टेबल फील करून दिलं. इव्हन मयुरीनी की आता आम्हाला कधीच असं अनकम्फर्टेबल वाटत नाही कुठलाही सीन करताना. सो ही त्याची पावती आहे. अजून एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, आम्ही एवढे सगळे एवढे जबरदस्त बॉन्डेड आहोत ना की एकाला कॉफीची तलफ लागली की सगळ्यांना कॉफी लागते. ती ब्लॅक कॉफी असो, शुगरलेस असो, विथ शुगर असो किंवा कोल्ड कॉफी असो, आम्हाला सतत लागते. बरं अजून एक गोष्ट अशी की कॉफीची तलफ लागते गोष्ट, जखम जरी लागली ना तरी सुद्धा आम्ही ती वाटून घेत असतो. त्या दिवशी हॉर्स रायडिंग करताना माझ्या पायाला लागलं आणि आमची मयुरी तिला बघवलं नाही, ती जाऊन त्या तिकडे पायावर मारून घेतलं तिने. तो पिलर तिच्या पायाशी येऊन अगदी नतमस्तक झाला आणि काही दिवस अगोदर मी लंगडत होतो. पर काय किस्सा आहे? मल्लयुद्धचा सिक्वेन्स होता आणि शूट मध्ये आय थिंक अरे बोल 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 मी होतो, आय थिंक किरण होती, आम्ही एका बाजूला होतो, मी, किरण, क्षमा
आणि ओंकार अजून एक आमचा. सो आम्ही एकत्र होतो त्या तिकडे आणि ते करता करता अचानक काहीतरी झालं, पिलर वगैरे घासला गेला तिच्या पायाला. सो एवढं की तिच्या पायाला जरा दुखापत झाली वगैरे. आम्ही त्याच्यावर जोक सुद्धा केला की अरे मला लागू शकतं, तो बरोबर तिसवा कशी मागे राहील, तिने तेसवा लागून घेतलं. त्यामुळे 4 दिवस अगोदर मी लंगडत होतो, त्याच्यानंतर 4 दिवस तिने ती धुरा वाहिली. येस. सो अजय मित्र, तुला काय बोलायचंय? हा भले आमचा ना कालकेतू असला ना तरी पण सांगतो खूप गोड मुलगा आहे. मी गोड आहे कारण का हा देव माणूस आहे म्हणून मी गोड आहे. आता मी खरंच कालकेतू नाही, माझं नाव अजय आहे, ठीक आहे, आणि हा माझा महामंत्री आहे. विनायकचा सुद्धा परफॉर्मन्स जबरदस्त असतो. त्याचा जो आवाज चढतो आणि हे ना, काल मी त्याचा एक मी शॉर्ट बघितलं त्याचं, त्याला काही होतं आणि तो जे काय त्यांनी केलं ना, सो मला गिरीश सरांची आठवण आली की गिरीश सर सुद्धा त्याच उमेदीने त्याच एनर्जीने करतात. सो तुम्ही जाणवता अरे स्टेजचे कलाकार याला. अजय विषयी बोलायचंय की हा जरी दानवाचा आणि क्रूर दानवाचा रोल करत असला तरी त्याच्याकडे इतकं हळवं मन आहे आणि त्याला शिकण्याची, म्हणजे लहान मुलांचा जो एक इनोसन्स असतो ना की मला शिकायचंय, मला पुढे जायचंय, तो इनोसन्स आणि कलासक्तपणा त्याच्याकडे आहे आणि तो त्याला नक्कीच खूप पुढे नेईल. खूप खूप अभिनंदन. परफेक्ट कॉम्प्लिमेंट. सुरुवातीला जे म्हणाले होते की 100 एपिसोड कसे झाले आम्हाला खरंच कळलं नाही. म्हणजे आता 5-6 महिने होऊन गेले पण कळलंच नाही. हे आहे खरं कारण. म्हणजे इतकं छान, म्हणजे इतकी छान टीम आहे आमची, टीमवर्क, आणि इतकी मजा मस्ती करत करत आम्ही काम करतो. त्याच्यामुळे सेटवर सिनियर ज्युनियर असं काहीच नसतं. आम्ही सगळे इक्वल असतो, सगळे एकमेकांना सजेशन देतो, एकमेकांचं ऐकतो आणि अशीच मजा मस्ती करत करत काम करतो. त्याच्यामुळे जसं देवा म्हणाला तसंच की 100 एपिसोड झालेत, छोटी गोष्ट नाहीये. ऍक्च्युली शब्द नाहीयेत व्यक्त व्हायला. खूप छान वाटतंय. पण देवा म्हणाला तसंच त्या 100च्या पुढे लवकरच 1 0 ऍड होणार आहे आणि आपण पुन्हा भेटणार आहोत. आणि खरं सांगतो की ओव्हरऑल आमच्या कोठार विजनचं तर खूप आभार, कारण आम्हाला प्रत्येक गोष्ट ते प्रोव्हाइड करतात. ज्या गोष्टी आम्हाला हव्या असतात रिगार्डिंग कॉस्ट्यूम असो, काही चेंजेस कॉस्ट्यूममध्ये असो, काही असो, लगेच आमची टीम, हेमंत असो, नरेश अण्णा असो, अरुण असो, ते पटकन त्या तिथे उभे राहतात आणि लगेच ते सॉल्व्ह करतात. स्टार प्रवास अगदी मनापासून आभार, कारण स्टार प्रवास नेहमी आपल्या फॅमिलीची काळजी घेत असतो आणि त्यांची फॅमिली तरी खूप मोठी आहे. आम्ही त्या फॅमिलीचा एक भाग असलो तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही मेन फॅमिली आहोत आणि असं प्रत्येक फॅमिलीला वाटत असतं. सो स्टार प्रवास अगदी मनापासून आभार आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. प्लीज बोला. थँक्यू सो मच. खरंच खूप छान टीम आहे आणि फक्त 1 0 नाही तर 1चा आकडा बदलूनही त्याच्या जागी दुसरा आकडा येऊ देत, इतकी छान तुमची टीम आहे. आणि आता अजून एक सरप्राईज, जसं म्हणालो की आज देवाचा बर्थडे आहे तर देवा अरे एवढे येस, फार आवडतं ना. अरे पण गोड फार आवडतं ह्याला. नो येस डार्लिंग आजा. त्रिवेणी त्यांची त्यांच्या प्रत्येक रिक्षावर तुम्ही बघाल, आमच्या त्या रिक्षा त्रिवेणीजीच्या असतात, त्या प्रत्येक रिक्षावर त्यांनी जो सिम्बॉल केला तो 10 वर्षापूर्वीपासूनचा आहे. आमची मैत्री जी आहे ती ऑलमोस्ट 10 वर्षाची आहे. या देवदत्ताच्या खांद्यावर हात कोणी टाकू शकत नाही, फक्त त्रिवेणीजी टाकू शकतात. सांगतो तुम्हाला. सो आपण बर्थडे सेलिब्रेशन करूयात. चला. Happy birthday to you. Happy birthday dear Mary. Happy birthday to you. खाओ. मैं नहीं जाऊंगा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.